सरकारी नोकरी, चांगला पगार आणि त्यासोबतच पॉवर आणि रिस्पेक्ट या तीनही गोष्टी जर का एकाच पोस्टमध्ये मिळत असतील तर ती पोस्ट म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स. पण हा ऑफिसर नेमकं काम काय करतो, इथे पोहोचायचं कसं आणि ही नोकरी इतकी खास का बरं आहे? तर ह्या सगळ्या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स हा राज्य सरकारच्या कर विभागातला एक महत्वाचा अधिकारी असतो. भारतामध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर ह्या पोस्टचं महत्व आणखीनच वाढलंय. आणि हा अधिकारी मुख्यतः राज्यातल्या जीएसटी संबंधित कामकाज पाहत असतो. व्यापारी, उद्योग आणि विविध व्यवसायांवरती लावला जाणारा कर योग्य प्रकारे गोळा होतोय की नाही ह्यावरती लक्ष ठेवणं ही त्याची जबाबदारी असते. महाराष्ट्रामध्ये ही पोस्ट एमपीएससी द्वारे म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन द्वारे भरली जाते. त्यामुळे ही एक प्रतिष्ठित आणि स्पर्धात्मक अशी पोस्ट मानली जाते. या पदासाठी पात्रता बघितली तर ती कुठल्याही शाखेमध्ये पदवीधर असणं आवश्यक असतं. म्हणजे तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इंजिनिअरिंग अशा कुठल्याही फील्डमधले पदवीधर असाल तर तुम्ही ह्या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. वयोमर्यादा साधारण 19 ते 38 वर्षादरम्यान असते, जे कॅटेगरीनुसार बदलते. पण फक्त एलिजिबिलिटी पूर्ण करून चालत नाही, कारण की ही पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, जी अत्यंत स्पर्धात्मक असते. ही परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतली जात असते. ह्याच्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्स ही ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असते, म्हणजेच एमसीक्यू, ज्याच्यामध्ये बेसिक नॉलेज आणि ऍप्टिट्यूड तपासलं जातं. आणि त्यानंतर मेन्स परीक्षा होते, जी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये असते. त्यामध्ये तुमचं सखोल ज्ञान तपासलं जातं. शेवटी इंटरव्ह्यू म्हणजेच व्यक्तिमत्व चाचणी सुद्धा घेतली जाते, ज्यामध्ये तुमचा आत्मविश्वास, डिसिजन मेकिंग एबिलिटी आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अंडरस्टँडिंग तपासली जात असते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये हजारो उमेदवार सहभागी होत असतात. पण शेवटी निवड ही फारच कमी जणांची होत असते.